SNDD महिला महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न झाले। यावेळी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा गुणगौरव करत पारितोषिक वितरण करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलं। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मिता अजमेरा या होत्या। राज्यस्तरामध्ये तिची निवड झाली। ज्या 5 विद्यार्थिनींची निवड झालेली होती पूर्ण राज्यामध्ये, त्याच्यातून माधवी गोडसे नावाची विद्यार्थिनी तिची पण निवड झाली। हा म्हणजे खऱ्या अर्थाने महाविद्यालयासाठी सुद्धा एक गौरवाचा क्षण आहे। नंबर 2 आमच्या NSSच्या कार्यक्रम अधिकारी अस्मिता इंगोणेकर मॅडम यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे यावर्षी। त्यांच्या माध्यमातून एक विद्यार्थिनी रेणुका वाले या विद्यार्थिनीला सुद्धा परेडसाठी दिल्लीला जाण्यासाठी संधी मिळाली होती, पण थोड्याशा मार्कांनी ती मागे पडली, जाऊ शकली नाही। परंतु विद्यापीठामध्ये आणि नांदेडला 2 ठिकाणी त्या प्रयत्नामध्ये ती थोड्या मार्कांनी फक्त मागे पडली, परंतु तरी सुद्धा जे काम झालेलं आहे यावर्षी महाविद्यालयाने ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे। आणि क्रीडा स्पर्धेत देखील आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे। राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी गोल्ड मेडल, नंतर सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल त्यांनी मिळवलेले आहेत। जवळजवळ 200-250 पेक्षा जास्त बक्षिसं आमच्या या विद्यार्थिनींनी मिळवलेली आहेत। तर सगळ्या विद्यार्थिनींना या वार्षिक पारितोषिकच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम। यावेळी प्राचार्य डॉक्टर दिलीप चौधरी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।